सगळ्या देशाचं लक्ष आज राजधानी नवी दिल्लीकडे लागलेलं आहे, कारण आज संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांसह देशवासियांना नेमकं काय अपेक्षा आहे हे जाणून घेणार आहोत। अर्थतज्ञ डॉक्टर नरेश बोडके सर आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। सर, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। देशाचं लक्ष मी म्हटलं तसं अपेक्षा नेमकं काय, कारण खूप वेगवेगळ्या अपेक्षा ज्या आहेत त्या अर्थसंकल्पाकडनं बघितल्या जात आहेत। मला वाटतं अपेक्षा ज्या आहेत त्या आपल्याला 2-3 अँगलमधून बघाव्या लागतील। एक पहिली गोष्ट ह्या वेळेस आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुठलेही आता इलेक्शन्स नाही, कुठलेही केंद्रीय इलेक्शन नाही आहे, कुठले स्टेटचे इलेक्शन आहेत, जवळजवळ सगळे इलेक्शन्स झालेले आहेत आणि त्यामुळे काहीतरी असं चमकदार काहीतरी होईल असं काही अपेक्षा मला वाटत नाही। यामुळे ह्यावेळेसचं जे बजेट असेल हे जास्त करून स्ट्रक्चरल चेंजेस किंवा रिफॉर्म्स ज्याला म्हणतो आपण, सुधारणा ज्याला म्हणतो आपण, त्या सुधारणाच्या अँगलने असेल, ते लॉंग टर्मच्या दृष्टीने विचार करून केलेलं असेल आणि त्यामुळे तशा अगदी खूप जास्त घोषणा होतील, खूप चांगलं काहीतरी दिसेल, असं चमकदार दिसेल असं माझी अपेक्षा नाही। दुसरी गोष्ट आहे की आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय काय ज्या ज्या घडामोडी घडत आहेत, त्यामुळे जिओ पॉलिटिक्स असतील किंवा जिओ इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड गोष्टी असतील, त्यामध्ये ऑइल प्राइसेस असेल, ऑइल इम्पोर्ट्स असेल, टॅरिफ आहे, रुपयाचं अवमूल्यन आहे, सोन्या चांदीचे दर आहेत, ह्या सगळ्यांना गृहीत धरून सुद्धा काही गोष्टी ह्या बजेटमध्ये अपेक्षित आहेत। आणि तिसरी गोष्ट जी आहे, देशांतर्गत ज्या गोष्टी घडत आहेत त्या देशांतर्गतली जी काही आर्थिक आणि राजकीय परिस्थिती आहे त्याच्या अर्थाने सुद्धा काही अपेक्षा आपल्याला आहे। जसं की आता इकॉनॉमिक सर्वेमध्ये तुम्ही बघितलं असेल की इकॉनॉमिक सर्वेने क्लिअर कट काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही दिसते मला की जो वाढीचा दर आहे, आर्थिक वाढीचा दर जो आहे, म्हणजे GDP ग्रोथ रेट ज्याला म्हणतो आपण, तो मागच्या वर्षात म्हणजे मागच्या फायनान्शियल इयरमध्ये जो साधारणतः 7% वर होता, म्हणजे 2 to 3% असा होता। पण तो जो अपेक्षित आहे यावेळेला थोडासा कमी झालेला आहे, म्हणजे बेसिकली 6.5 to 6.8 अशा प्रकारे तो GDP वाढीचा दर असणार आहे। म्हणजे ओव्हरऑल जे काही उत्पन्नाची, देशांतर्गत उत्पन्नाची जी काही वाढ व्हायला पाहिजे होती ती थोडीशी मंदावलेली दिसते। मग त्या दृष्टीने त्याला हे करण्याच्या दृष्टीने बूस्ट करण्यासाठी सुद्धा काही प्रयत्न होतील। त्यामध्ये जी काही मागणी आहे, देशांतर्गत मागणी ती वाढवण्यासाठी प्रयत्न होतील। त्याच सोबतीला जसं की आता स्वदेशीचा नारा चालू झाला आहे, त्या दृष्टीने डिफेन्समध्ये आहे किंवा तुमच्या MSMEमध्ये आहे किंवा स्टार्टअपमध्ये आहे, ह्या सगळ्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी, किंवा AI सारखी जे नवीन टेक्नॉलॉजी येते याच्यामध्ये किंवा EVमध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे। तर मला असं वाटतं की हे लॉंग टर्मच्या दृष्टीने ज्या ज्या टेक्नॉलॉजी, ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यावरती ह्या बजेटमध्ये भर दिला जाईल। तुम्ही म्हणताय लॉंग टर्मसाठी ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती भर दिली, म्हणजे एका प्रकारे थेट घोषणा असं तुम्ही आत्ता म्हणाले, म्हणजे फ्रीबीज ज्या होत्या की थेटपणे महाराष्ट्राबाबतीत सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजना असेल किंवा थेट नफा मिळेल अशा ज्या योजना होत्या त्या योजनांवरती कुठंतरी हात आखडता घेतला जाईल असं याचा अर्थ घ्यायचा? नक्कीच असं त्याच्या 2 गोष्टी आहेत। एक तर मी तसं पहिलंच म्हटलं की कुठलेही राजकीय निर्णय होणार नाही, त्याचं कारण असं की इलेक्शन्स नाही आहे तोंडावरती, कुठलेही त्यांना अशी घोषणा करायची गरज नाही आहे। जे की इकॉनॉमिक सर्वेचा आपण परत एकदा हवाला देऊया। इकॉनॉमिक सर्वेमध्ये याच्यावरती ताशेरे ओढले गेलेत की हे जे फ्रीबीज आहेत किंवा ज्याला रेवडी कल्चर म्हणतो आपण, ज्याला अशा ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये आर्थिक तुटीकडे झुकल्याचं दिसतं आहे। विशेष करून मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, बरोबर, लाडली बहीण किंवा लाडकी बहीण ज्यासारख्या योजना आता ह्या राज्यांमध्ये चालल्यात, याच्यामध्ये जे रेव्हेन्यू सरप्लस असलेले राज्य आहेत ते आता रेव्हेन्यू डेफिसिटकडे गेलेले आहेत। आता याच्या व्यतिरिक्त अजूनही काही राज्य आहेत की ज्यांनी जुन्या योजना सुरू केल्या, जसं जुनी पेन्शन योजना सुरू केली, त्यामध्ये हरियाणा असेल, राजस्थान असेल, पंजाब असेल, ह्या सगळ्या राज्यांमध्ये सुद्धा आता तूट वाढत चाललेली आहे, त्यांची रेव्हेन्यू डेफिसिट खूप वाढत चाललेली आहे। तर मला असं वाटतं या दृष्टीने सुद्धा त्यांनी काही गोष्टी इंडिकेट केलेल्या आहेत इकॉनॉमिक सर्वेमध्येच, आणि त्या दृष्टीने त्याची पुढची पावलं ते तुम्हाला बजेटमध्ये दिसतील। त्याप्रमाणे त्यांनी गुंतवणुकीवरचा खर्च वाढण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे तुमची जी काही आर्थिक तूट आहे, ही आर्थिक तूट आता त्यांना 4% जवळपास आणायची आहे, म्हणजे 4.5% खाली ठेवणं त्यांचं टार्गेट आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, ह्या सगळ्या डायरेक्टली कुठल्याही टॅक्स पेयर्सला किंवा कुठल्याही वर्गाला डायरेक्ट त्या फायद्याच्या नाही आहेत, पण देशाच्या आर्थिक सुधारणांसाठी मात्र त्या डेफिनेटली फायद्याच्या आहेत। आणि म्हणून ह्यावेळेसचं बजेट आहे, मी हे सुधारणांचं बजेट म्हणतो, अगदी सुधारणांचं बजेट असेल। तुम्ही सुधारणांचं बजेट म्हणताय, आता ह्यात एक उल्लेख आला सर, टॅक्स पेअरचा तुम्ही उल्लेख केला। मागच्या वर्षी टॅक्स पेअरसाठी थेटपणे कर सवलत दिली गेली होती, 12 लाखापर्यंत थेटपणे टॅक्स मुक्त केला होता। त्या अनुषंगानं काही निर्णय होऊ शकतो का, किंवा तो, कारण अपेक्षा आहे की तो स्लॅब जो आहे तो वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते, सो त्याच्याकडे कशा दृष्टीने?
त्याच्यात दोन भाग आहेत. एक मी बघतोय की जी देशांतर्गत मागणी घटली आहे ती मागणी वाढवायची आहे. हे चॅलेंज गव्हर्नमेंट पुढे आहेच. त्याचं कारण असं आहे, मागणी वाढल्याशिवाय तुमचा रोजगार वाढणार नाही आणि जर रोजगार वाढवायचा असेल तर तुम्हाला मागणी वाढवायला लागेल. मग मागणी वाढती कशी नेमकी, तर लोकांच्या हातातलं जे उत्पन्न आहे त्याला आपण डिस्पोजेबल इन्कम म्हणतो अर्थशास्त्रामध्ये, ते वाढवणं गरजेचं आहे. मग हे डिस्पोजेबल इन्कम कसं वाढेल ह्या दृष्टीने प्रयत्न जरूर होईल, परंतु खूप जास्त टॅक्समध्ये सवलती मिळतील असं नाही आहे. त्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शनमध्ये थोडीफार वाढ होऊ शकते. दुसरी गोष्ट आहे की तुमच्या ATC अंतर्गत जे काही लिमिट आहे 2 लाखाचं, ते 2.5 लाखापर्यंत घेऊन जाऊ शकतात. म्हणजे काहीतरी थोडंसं लोकांना त्या बजेटमधून मागच्या वर्षी जसा थेट झटका दिला होता तसा झटका नसेल. नक्कीच नाही. ती अपेक्षा यावेळेस मी अजिबात व्यक्त करत नाही आहे. पण काही प्रमाणात नक्कीच बदल होतील. जसं की कॅपिटल गेन टॅक्स आहे. कॅपिटल गेन टॅक्समध्ये सुद्धा थोडीशी रिलीफ मिळण्याची शक्यता आहे, कारण त्याच्यावरती भरपूर चर्चा आहे. तर तो सुद्धा टॅक्स पेयरला थोडा एक रिलीफ असेल. आणि काही प्रमाणात इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये सुद्धा काही रिफॉर्म्स होण्याची शक्यता आहे. जसं आता मागच्या 2 महिन्यापूर्वी GSTमध्ये रिफॉर्म झाल्या. GST बोनन्जा त्यांनी अनाऊन्स केला. त्याचप्रमाणे काही MSMEसाठी म्हणजे जे लघु आणि मध्यम उद्योग जो आहे यांच्यासाठी मात्र GSTमध्ये काही थोड्या प्रमाणात सवलती मिळण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट, काही PLI स्कीम ज्या आहे त्या PLI स्कीमला सुद्धा एक्सपान्शन करण्याची त्यांची तयारी असू शकते, की ते आता इलेक्ट्रॉनिक्स आहे किंवा EV आहे अशा किंवा AI बेस स्टार्टअप्स आहेत यांच्यासाठी सुद्धा ते एक्सपांड केलं जाऊ शकतं. त्यामुळे अशा मोठ्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये स्वदेशीचा नारा प्रामुख्यानं बघायला मिळालेला होता. म्हणजे देशामध्ये ज्या काही गोष्टी घडतात, तुम्ही आता MSMEचा उल्लेख केला किंवा AI तंत्रज्ञानाचा उल्लेख केला, याच्यावरती जास्त फोकस करण्याच्या अनुषंगानं बजेटमध्ये भरीव तरतूद असू शकते का, किंवा स्वदेशीचा नारा पुन्हा म्हटलं तसं देशातच सगळ्या गोष्टी, खास करून संरक्षण क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्र, त्याच्यावरती फोकस असण्याची शक्यता आहे? निश्चितच आपलं जे काही आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ही जी टॅरिफ वॉर नावाची जी गोष्ट चालू झाली, किंवा रुपयाचं होणारं अवमूल्यन असेल किंवा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये असलेली अनिश्चितता आहे, ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण देशांतर्गत मागणी वाढवणं, देशांतर्गत उत्पादन वाढवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. आणि त्याच्यामुळे स्वदेशीचा नारा त्यामुळेच मी जेव्हा बोलताना सांगितलं की डिफेन्समधले खर्च जे आहे, डिफेन्समधलं जे प्रोडक्शन आहे ते आपण देशांतर्गत करण्या दृष्टीने प्रयत्न चालू झालेत. आत्ताच तुम्ही बघितलं असेल काही महिन्यापूर्वी आपली एअर डिफेन्समध्ये एअरक्राफ्ट्स आता त्यांनी स्वदेशी एअरक्राफ्ट्स आणायला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारचे जे इक्विपमेंट्स आणि क्राफ्ट्स जे आपल्याला लागणार आहेत डिफेन्समध्ये, ते सगळे आता देशांतर्गत उत्पादनासाठी त्याला वाव दिला जाईल. सर, शेतीचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण कृषी क्षेत्र भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. शेतकऱ्यांना खूप मोठ्या अपेक्षा या बजेट. एक अपेक्षा व्यक्त केली जाते, पण ती कितपत येईल मला जरा डाऊट आहे. त्याचं कारण आहे PM किसान योजना जी आहे तिच्यामधली जी काही ज्याची लिमिट आहे, जी 6,000ची आहे, ती 12,000 होण्याची शक्यता आहे. त्याच्यासोबतीला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जास्त खर्च होणार आहे. ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही तुमच्या वेअर हाऊसिंग असेल, कोल्ड स्टोरेज असतील, अशा प्रकारचे, किंवा शेतरस्ते असतील, या प्रकारच्या ज्या योजना आहेत ज्याच्यामुळे ॲग्रीचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते स्ट्रेंथन करण्या दृष्टीने प्रयत्न होतील. डायरेक्ट मात्र शेतकऱ्यांना किती फायदा होईल तो जरा विचाराचा प्रश्न आहे, परंतु मिनिमम सपोर्ट प्राइसेसमध्ये पण थोडीशी बूस्ट होण्याची शक्यता आहे. 6,000चा 12,000 केला जाऊ शकतो, कारण शेतकऱ्यांसाठी तो मोठा दिलासा असेल असं असेल. नक्कीच मला असं वाटतं ती एक अपेक्षा आहे. 12,000 नाही झालं तरी काही प्रमाणात त्याच्यात वाढ होण्याची शक्यता निश्चितच आहे. पण मिनिमम सपोर्ट प्राईस, ज्याला आपण आधारभूत किमती म्हणतो, त्या मात्र वाढण्याची शक्यता आहे. सोन्या चांदीच्या दरामध्ये मागच्या काही काळापासून खूप मोठ्या प्रमाणावरती वाढ होते, ते कमी करण्यासाठी सरकारकडनं काही थेट केलं जाऊ शकतं? नक्कीच मला असं वाटतं GSTमध्ये थोडाफार बदल होईल आणि सोन्या चांदीच्या याच्यावरती कंट्रोल आणेल, कारण त्याचं इम्पोर्ट कमी करण्या दृष्टीने प्रयत्न होतील. आणि इम्पोर्ट कमी करायचं म्हणजे मागणी कमी करायला लागेल, आणि मागणी कमी करण्यासाठी त्याच्यावरचा टॅक्स वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्या चांदीचे दर देशांतर्गत वाढू शकतात, ही त्याची दुसरी बाजू आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, ज्या अपेक्षा व्यक्त केल्या जातात त्या कितपत पूर्ण होतील असं तुम्हाला वाटतं, का झोळीतनं काही निघेल? या सोयीतून मला असं वाटतं दूरदृष्टी दिसेल तुम्हाला. म्हणजे मोदी सरकारचं आणि ओव्हरऑल ज्या एक्झिस्टिंग रिफॉर्म्सच्या जी काही हे चालू आहे, जी काही सुधारणांची सध्या एक मालिका चालू आहे, ती मालिका तुम्हाला कंटिन्यू झालेली दिसेल. असं फार काही चमकदार होईल असं मात्र या बजेटमधून अपेक्षा नाही आहे, पण रिफॉर्म्स मात्र चांगल्या होतील. आपले जे काही फंडामेंटल्स आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत, आणि ते अजून स्ट्रॉंग करण्यासाठी, अजून भक्कम करण्यासाठी या बजेटमध्ये आपल्याला निश्चितच आपल्याला नवीन सुधारणा दिसतील, आपल्याला तरतूद दिसतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे अर्थतज्ञ नरेश बोडखे सर होते, आणि त्यांनी बजेटमधनं नेमकं काय काय असू शकते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सुधारणांवरती जास्तीत जास्त भर दिला जाईल. फ्रीबीज किंवा ज्या रेवडी कल्चर्स आपण म्हणतो त्या कल्चरवरती थेट पद्धतीनं
सरकारकडनं त्या योजनांवरती भर दिला जाण्याची शक्यता कमी आहे असं म्हणत असतानाच स्वदेशीचा नारा ज्या पद्धतीने इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये दिला गेल्याचं बघायला मिळालं आहे त्याच्यावरती देखील भर दिला जाऊ शकतो अशाही पद्धतीची अपेक्षा अर्थतज्ञ डॉक्टर नरेश बोडके यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.